23 मे पर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची चिन्हे आहेत। त्यामुळे 23 मे ते 27 मे दरम्यान पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। ओडिशा, महाराष्ट्र, गुजरातला याचा फटका बसू शकतो। तर 28 मे रोजी गुजरात आणि मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सध्या चक्रीवादळ तीव्र होत आहे आणि पश्चिमेकडे सरकण्यापूर्वीच आता पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल, त्यामुळे देशाच्या अनेक भागांवर त्याचा परिणाम होणार आहे। दरम्यान हवामान विभागाने 23 मे पर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा इतर राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे। महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। अशातच आता प्रादेशिक हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी हवामान अंदाज वर्तवला असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा म्हणजेच 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाचा वारा ते हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।